एक होती बशी. नुक्कड कथांमध्ये मला खूप खोलवर जाऊन भिडलेली ही गोष्ट वासंतीची. एक मुलगी आहे, ती खूप लहान असते, ते वाल्लड असते. मग हळूहळू ती तरुणी होते, कॉलेजमध्ये जाते. आपला अवखळपणा इतरांना आनंद देत देत सांभाळत, आणि मग ती कुठेतरी दूरवर शिकायला जाते, परक्या जगात प्रवेश करते, ते आपलंसं करायचा प्रयत्न करते. नवीन नवीन माणसं भेटतात, गोंधळून जाते. आणि ह्यातून सावरत असताना एका नव्या घरात प्रवेश करते. वासंतीने या कथेमध्ये लिहून ठेवलंय, मोठ्या शहरातल्या छोट्या घरात ती प्रवेश करते. अहो, हे स्क्वेअर फीट आकाराचं घर नाही हो. तर घराचा आकार तो स्क्वेअर फीट मधला असतो ना, तो नाही. माणसांच्या मनाचा आकार. माणूस माणसाला समजावून घेत नाही ना, तेव्हा मग दुसऱ्याची फक्त बशीच होऊ शकते. तर अशी ही गोष्ट, एक होती बशी. लेखिका आहे वासंती, सादर करते अवंती मेहता. पहा, अनुभवा. आपल्या संसारात स्वतःचं अस्तित्व मिटवून घेतलेल्या प्रत्येक स्त्रीला ही कथा मी अर्पण करीत आहे. एक होती बशी. एक गोंडस मुलगी असते, एक गोंडस मुलगी असते, छानसे तिला नाव असते. नाजूक साजूक तब्येत मात्र खेळण्यात तशी हुशार असते. आजूबाजूला सारीकडे लक्ष तिचे बारीक असते. घोकमपट्टी शिवाय तिला पास व्हायचे वरदान असते. खेळ म्हणू नका, गाणी म्हणू नका, अभ्यास म्हणू नका की चित्रकला, साऱ्या पट्टी पुढेच असते. केलं तर काम, नाही तर आराम. भलतीच ती मुडी असते. पहाटे पहाटे बाबांबरोबर पाणी भरू लागते. आई म्हणेल ते डबे काढून देते. बाबांबरोबर भाजी आणायला जाते. आवडीने इटुकली वांगी उचलते. आईने मात्र भाजी करून दिल्यावर आवडत नाही म्हणते. सकाळ संध्याकाळ बाबांभोवती तर दिवसभर आई भोवती रुंजी घालते. शाळेत असेल तेवढाच काय तो वेळ घरात शांतता नांदते. ताई दादांशी भांडून जिंकण्यात केवढे भूषण वाटते. शाळेतही शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची सटकन उत्तरे देते. मैत्रिणींच्या घोळक्यात हिचीच वट चालते. हळूहळू शाळा संपून कॉलेज सुरू होतं. अभ्यासाऐवजी मन काव्यात, स्वप्नात रमू लागतं. लपून छपून नाटकाच्या तालमी होतात. कॅन्टीनच्या वाऱ्या वाढतात. अभ्यासाची चिंताच नसते. शिकण्यासाठी बाहेरगावी जाते. नव्या जगाची ओळख होते. सुरुवातीचा काळ फार कठीण असतो, कारण मित्रांचा ताफा मागे राहिलेला असतो. नव्या दिशा खुणावू लागतात. नव्या गर्दीत मैत्री शोधू पाहते. वाटलं तेवढं काहीच सोपं नसतं. पुस्तकांपेक्षा माणसांचाच अभ्यास जास्त बोजड होतो. खळखळ हसणारी, हुंदडणारी, पिजे मारणारी ती हळूहळू गप्प होते. आपल्यातच राहू लागते. अभ्यासातही लक्ष लागत नाही. गुणांचा आलेख गडगडतो. कसे बसे शिक्षण संपते. कोशातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेली ती प्रयत्न करतच असते. आणि अशातच लग्न होते. मोठ्या शहरातल्या छोट्याशाच घरात संसाराची सुरुवात झाली. एकदम वेगळ्याच जगात बुजलेपणा फोफावतो. आज्ञाधारकपणा नडतो. मन कोंडून जगणं सवयीचं होऊ लागतं. जगच सारं आकसून जातं.
आयुष्यात नवे वळण येते. जोडीदाराबरोबर नव्या देशात प्रवेश होतो. सारी बंधनं आडकाठ्या मोडून पडतात. पण मनावरचं जोखड उतरायला वर्षाच्या वर्ष लागतात. अनेक संघर्ष वादळासारखे झोडपून टाकतात. थकून बसते, बसूनच राहते, बसलेलीच राहू लागते. तिला आता नावच पडतं बशी. स्वतःचं व्यक्तित्व विसरलेली बशी, स्वतःलाच विसरलेली बशी. सारं काही हरवले. आता कशालाच काहीच अर्थ नाही म्हणणारी बशी. एक असते बशी.